आधुनिक व्यवस्थापन पद्धती पेपर क्रमांक 1 यामधील पुरवठा साखळी व्यवस्थापन सप्लाय चेन मॅनेजमेंट हा घटक आपण अभ्यासतोय. तर लास्ट लेक्चरला आपण पुरवठा साखळी व्यवस्थापन ही संकल्पना काय आहे, त्याची व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये ही सविस्तरपणे आपण अभ्यासलेली आहेत. तर आज आपण हे पुरवठा साखळी व्यवस्थापन जे आहे, तर या पुरवठा साखळी व्यवस्थापनाचं जे महत्त्व आहे, इम्पॉर्टन्स ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट, तर हे आज आपण अभ्यासणार आहोत. तर पुरवठा साखळी व्यवस्थापनाचं महत्त्व हे सध्याच्या युगामध्ये व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून, त्याचप्रमाणे विपणकाच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर पुरवठा साखळी व्यवस्थापन तर हा ग्राहक संबंध व्यवस्थापनाचा सुद्धा एक महत्त्वाचाच घटक आहे. तर मानवी जीवनामध्ये प्रत्येक मानवाला आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत तर त्या भागविण्यासाठी त्या मानवाला आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू आणि सेवा ज्या आहेत तर त्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचं कार्य हे या पुरवठा साखळीमधील असणारे जे घटक आहेत त्या घटकांच्या माध्यमातूनच हे काम केलं जात असतं. त्यामुळं हा पुरवठा जो आहे तो अखंडित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून या मानवालासुद्धा ही पुरवठा साखळी एक अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की जगभरामध्ये आता विविध प्रकारची उत्पादनं केली जात आहेत. आपल्या भारत देशामध्ये असतील, आपल्या राज्यामध्ये असतील, किंवा काही उत्पादनं परदेशात पण तयार केली जातात. तर ही परदेशातील उत्पादनंसुद्धा आपल्या भारतामध्ये आल्यानंतर ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा ही तुमची पुरवठा साखळी जी आहे ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असलेली आपल्याला पाहाव्यास मिळतं. तर ग्राहकाच्या विभिन्न गरजा असतील किंवा ग्राहकांच्या ज्या विविध मागण्या आहेत तर त्या मागण्या ज्या आहेत तर त्या पुरवण्याचं काम किंवा त्या मागण्या फुलफिल करण्याचं कामसुद्धा ही पुरवठा साखळीच करत असते. तर ही पुरवठा साखळी किती महत्त्वाची आहे तर हे महत्त्व आपण विविध मुद्द्यांच्या आधारे आपण इथं स्पष्ट करू शकतो. तर हे पुरवठा साखळीचे जे महत्त्व आहे तर यामध्ये पहा, स्क्रीनमध्ये जे मुद्दे दिलेले आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूयात. तर यामध्ये पहिला मुद्दा आहे पहा, पुरवठ्यात सातत्य. तर आत्ताच आपण चर्चा केल्याप्रमाणे प्रत्येक मानवाला आपलं दैनंदिन जीवन जगत असताना विविध प्रकारच्या वस्तूंची त्याला निकड भासत असते, गरज असते. तर त्याला वेळच्या वेळी त्या प्राप्त होणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर काही वस्तू आपण पाहतो की काही वस्तू सिजनल वस्तू असतात ज्या त्या सीझनमध्येच आपणाला त्या गरजेच्या असतात. म्हणजे पावसाळ्यामध्ये पावसाशी संबंधित असणाऱ्या वस्तू असतील, हिवाळ्यामध्ये थंडीची संरक्षण करण्याच्या बाबतीत वस्तू असतील, किंवा उन्हाळ्यामधील उन्हापासून प्रोटेक्ट करणाऱ्या वस्तू असतील. तर ह्या ज्या वस्तू आहेत तर ज्या त्या वेळेतच त्यांना मिळणं गरजेचं आहे. तर ह्यासाठी इथंसुद्धा पुरवठा साखळी जी आहे तर ही वेळेवर पोहोचवण्याचं कामसुद्धा ही पुरवठा साखळीच करत असते. त्यामुळे एक पुरवठ्यामध्ये जर सातत्य राखायचं असेल तर आपणाला हे पुरवठा साखळी व्यवस्थापनाला महत्त्व देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर पुरवठा साखळी पद्धतीमध्ये आपण पाहतो की माहिती, सामग्री आणि सेवांचा संपूर्ण संच हा व्यवस्थापित केला जात असतो. तर त्यामुळं कच्चा माल खरेदीपासून ते पक्का माल जो आहे तो अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंतच्या बाबतीत जी काही सुलभ प्रवाहाची जी खात्री आहे तर ती खात्रीसुद्धा आपल्याला या पुरवठा साखळीकडूनच मिळत असते. म्हणजे परिणामी पुरवठ्यातील व्यत्यय किंवा अडथळ्यांची शक्यता कमी होऊन वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यामध्ये एक प्रकारचं सातत्य हे या पुरवठा साखळीमुळे आपल्याला ठेवता येऊ शकतं. त्यामुळे हा पहिला मुद्दा आपण इथं हा पुरवठ्यात सातत्य हा इथं या महत्त्वामध्ये मेन्शन करू शकतो. यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो गुणवत्तेची हमी. तर आता विपणनाच्या दृष्टिकोनातून म्हणजे ग्राहक हा एक देवच असतो. तर या ग्राहकाला प्रोव्हाइड केल्या जाणाऱ्या ज्या वस्तू किंवा सेवा ज्या आहेत तर त्या गुणवत्तापूर्वक असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट या संकल्पनेमध्ये आपण पाहिलंच की ग्राहक टिकवणे हे यामध्ये अभिप्रेत आहे. तर हा ग्राहक कधी टिकेल जर त्या ग्राहकाला तुम्ही चांगल्या वस्तू किंवा गुणवत्तापूर्वक वस्तू जर त्याला प्रोव्हाइड केल्या तर तो टिकून राहू शकतो. त्यामुळं हे गुणवत्तेची जी हमी आहे ही तुम्हाला पुरवठा साखळीसुद्धा ग्राहकाला प्रोव्हाइड करत असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापन ही वस्तू आणि सेवांच्या गुणवत्तेत एक वाढ करणारीच यंत्रणा आहे. म्हणजे दोषमुक्त वस्तू किंवा सेवा बनवण्यासाठी वापरली जाणारी जी काही 6 सिग्मा
ही जी काही संकल्पना आहे किंवा टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन, तर अशा प्रकारची जी तंत्र आहेत तर ती पुरवठा साखळी व्यवस्थापनाच्या आधारेच यशस्वी होऊ शकतात. मग मालाचा तुटवडा असेल, पुरवठ्याची अनिश्चितता असेल, अतिरिक्त मालसाठा असेल, तर इत्यादी समस्यांवर योग्य तोडगा हा पुरवठा साखळीद्वारेच काढला जात असतो. म्हणजे परिणामी वस्तू आणि सेवांच्या गुणवत्तेची एक प्रकारे ग्राहकाला हमीच मिळत असते. त्यामुळं हा एक मुद्दा आपण दुसरा महत्त्वामध्ये मेन्शन करू शकतो की गुणवत्तेची हमी. यानंतर तिसरा मुद्दा या पुरवठा साखळी व्यवस्थापनाच्या महत्त्वामधला आहे तो कार्यक्षमतेत वाढ. तर पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये उद्योग संस्थेच्या प्रत्येक विभागाला आपल्या व्यवसायामध्ये तयार केल्या जाणारा किंवा आपल्या कंपनीमध्ये निर्माण होणाऱ्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत तर त्या वेळेमध्ये पुरवण्याचं काम हे पुरवठा साखळीच करत असतात. त्यामुळं कोणत्याही अडचणीखेरीज उत्पादन निर्मितीचे आणि वितरणाचे जे कार्य आहे तर हे पुरवठा साखळीमुळे एक प्रकारे उत्कृष्टपणे चालत असतं. आणि त्यामुळं प्रत्येक विभागासह एकूण संस्थेच्या कार्यक्षमतेतसुद्धा आपोआपच इथं वाढ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळत असते. म्हणजे पुरवठा साखळी काय करत असते, ग्राहकांची डिमांड कधी आहे, त्याला कधी वस्तू हव्या आहेत, तर ती डिमांड त्या कंपनीला कळवत असते आणि त्या कळवल्यानंतर मग कंपनीसुद्धा त्या डिमांडनुसार त्याची जी ऑर्डर आहे, ग्राहकाची जी ऑर्डर आहे किंवा जी मागणी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यानुसार ते आपली एक व्यूहरचना तो व्यवसाय आखतो आणि ते ऑर्डर पूर्ण करत असते. तर अशा प्रकारे म्हणजे यामुळं काय वेळेत जर सगळं केलं तर निश्चितच या कंपन्यांमध्ये किंवा पुरवठा साखळीमध्ये कार्यरत असणारे जे मानवी घटक आहेत किंवा जे कर्मचारी घटक आहेत तर यांचीसुद्धा एक प्रकारची जी क्षमता जी आहे, कार्य करण्याची जी क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे वृद्धिंगत होऊ शकते. तर अशा प्रकारे कार्यक्षमतेत वाढ हा तिसरा मुद्दा आपण या पुरवठा साखळीच्या व्यवस्थापनामध्ये मांडू शकतो. यानंतर चौथा मुद्दा मांडता येईल आपल्याला खर्चावर नियंत्रण. तर खर्चावर नियंत्रण आणि किंवा खर्चामध्ये कपात करणं तर हे सुद्धा उत्पादकाच्या दृष्टिकोनातून किंवा विपणनाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची बाब आहे. कारण तुमच्या नफ्यावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यामध्ये विविध प्रकारचे खर्च आहेत, तर त्या खर्चावर योग्य नियंत्रण असेल तर किंमतसुद्धा त्या प्रकारे मेंटेन होऊ शकते. म्हणजे ग्राहकाला जी आपण बाजारपेठेमध्ये वस्तू विकणार असतो तर ती वस्तूची आकारली जाणारी जी किंमत आहे तीसुद्धा योग्य असणं गरजेचं आहे. तर यासाठी पुरवठा साखळी जी आहे तर पुरवठा साखळीसुद्धा इथं अत्यंत एक महत्त्वाची भूमिका आपल्याला बजावत असलेली दिसून येत असते. तर निरंतरपणे म्हणजे प्रत्येक घटकावरील खर्चावर नियंत्रण ठेवून खर्चामध्ये कपात करण्याच्या आधुनिक व्यवसायाची उद्देशाची पूर्तता जी आहे ही सुद्धा पुरवठा साखळीच करत असते. त्यामुळं मालसाठा व्यवस्थेत सुधारणा असेल किंवा खराब संसाधनाचे उच्चाटन असेल, वस्तूची योग्य हाताळणी किंवा वाहतूक असेल, ग्राहक गरजांच्या प्रतिक्रियेमध्ये सुधारणा असतील किंवा वितरक आणि विक्रेता यांच्या संबंधामध्ये सुधारणा असेल तर इत्यादी कारणांनी वस्तू आणि सेवांच्या प्रत्येक टप्प्यात जो काही येणारा खर्च आहे तर तो खर्च नियंत्रित करून त्यात कपात करणं हे कामसुद्धा पुरवठा साखळीच करत असते. त्यामुळं अशा प्रकारे हा चौथा मुद्दा आपल्याला इथं मांडता येईल. यानंतर पुढचा पाचवा मुद्दा सांगता येईल उत्पादन व नफा वाढ. तर उत्पादन आणि नफा वाढ या दोन्हीचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. तर नफा कधी वाढेल, जर तुमची विक्री वाढली, उत्पादन वाढलं तर तुमचा नफा तिथं वाढू शकतो. म्हणजे प्रत्येक बिझनेसमॅनचं जे मूळ टार्गेट जे आहे नफा वाढणं किंवा नफा प्राप्त करणं हे सुद्धा पुरवठा साखळीवरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे प्रभावीपणे जर पुरवठा साखळीचं व्यवस्थापन जर झालं असेल तरच तुमचं हा नफ्याचा जो हेतू आहे तो साध्य होऊ शकतो. म्हणजे प्रभावी पुरवठा साखळी व्यवस्थापनाद्वारे साखळीमधील प्रत्येक घटकाशी योग्य संदेशवहन, समन्वय किंवा सहकार्य हे वाढत असतं. तर पुरवठ्यामध्ये एक प्रकारचं सातत्य, स्पर्धात्मक गुणवत्ता आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ तर यामुळे सुद्धा खर्च पातळी खालावत असते आणि साहजिकच त्यामुळे मग संस्थेच्या उत्पादनात किंवा नफ्यामध्ये वाढ झालेली आपल्याला तिथं पाहाव्यास मिळत असते. म्हणजे थोडक्यात काय तर मालाची खरेदी, हालचाल, साठवणूक, पुरवठा इत्यादीमधील खर्चावर जर नियंत्रण ठेवणं हे पुरवठा साखळी व्यवस्थापनामुळे शक्य होत असेल तर परिणामी तुमचा व्यवसायाचा जो नफा आहे तो आपोआपच वृद्धिंगत होऊ शकतो. तर हे एक पाचवा मुद्दा आपल्याला इथं महत्त्वामध्ये मेन्शन करता येईल. यानंतर पुढचा सहावा मुद्दा वेळेचं व्यवस्थापन, टाईम मॅनेजमेंट. तर आधुनिक व्यवस्थापनामध्ये
टाईम मॅनेजमेंट हे सुद्धा तितकंच अत्यंत महत्त्वाची बाब आहे. म्हणजे प्रत्येक बाब ही वेळेमध्ये होणं गरजेचं आहे. जर तुमचं टाईम मॅनेजमेंट नसेल तर आजकाल आपण पाहतो की वेळेचं व्यवस्थापन हे प्रत्येक मानवाला असेल, प्रत्येक घटकाला, प्रत्येक क्षेत्रामध्ये हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर या पुरवठा साखळीमध्ये सुद्धा हे टाईम मॅनेजमेंट जे आहे हे सिस्टमॅटिकरित्या तिथं राबवलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे ग्राहकाची डिमांड जी आहे ती कधी आहे डिमांड, ग्राहकाला कधी त्या वस्तू पोहोचवणं गरजेचं आहे. तर पुरवठा साखळीमधील जे घटक आहेत तर याची पूर्तता जी आहे ते वेळेवर करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळत असतात. म्हणजे वेळ आणि पुरवठा कामगिरीत जर सुरेखपणे मेळ जर असेल तर किमान वेळेत कमाल वस्तू आणि सेवांचे वितरण किंवा पुरवठा साखळीद्वारे जर चांगलं झालं तर निश्चितपणे तुमच्या व्यवसायाचं पण यश तिथं प्राप्त होऊ शकतं. तर अर्थात वेळेची बचत करून उलाढाल वाढविण्यासाठी म्हणजे वितरणासंबंधित उपक्रमांची आखणी असेल, नियोजन असेल, कार्यवाही असेल आणि नियंत्रण असेल तर या प्रक्रियेचा जो समावेश आहे तो सुद्धा आपल्याला पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये केलेला दिसून येतो. त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन हा मुद्दासुद्धा आपण इथं या पुरवठा साखळीच्या व्यवस्थापनामध्ये सांगता येईल. यानंतर पुढचा 7वा मुद्दा आहे स्पर्धात्मक तंत्रज्ञानाचा उपयोग. तर आजच्या वेगवान व्यवसायाच्या पर्यावरणातील बदलामुळे आपल्याला सर्वांना माहीत आहे की निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या ज्या संधी असतील किंवा वेगवेगळ्या समस्या असतील तर या समस्यांना तोंड देण्यासाठी म्हणजे तंत्रज्ञानाभिमुख पुरवठा साखळी व्यवस्थापन हे एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहतो की स्कॅनरच्या आधारे म्हणजे जो माल साठा आहे किंवा मालाची किंमत आहे ती तपासणी करण्याचं काम केलं जात असतं. म्हणजे एका ठिकाणाहून मोबाईलद्वारे म्हणजे वाहतुकीचे अंतर, वाहतुकीची गती किंवा पोचण्याची वेळ. तर आपण ऑनलाईन खरेदीच्या बाबतीत असं ह्या बाबी सगळ्यांना आपल्याला माहीत असतीलच की आपण एखादी ऑर्डर ज्या वेळेला ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टला बुक करतो तर आपल्याला त्यांचे मेसेज येतात आपली ऑर्डर कन्फर्म झाल्याची. त्यानंतर शिपिंग ट्रॅक तर ते कुठल्या अवस्थेत आहे किंवा कुठल्या गावापर्यंत ते आलेलं आहे, तुम्हाला कधी पोचेल. तर अशा या तंत्रज्ञानाच्या ज्या बाबी आहेत मोबाईलच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून तर यासुद्धा या तुम्हाला या साखळीच्या माध्यमातून राबवलेल्या त्या दिसून येतात. त्यामुळं ही एक बाब म्हणजे स्पर्धात्मक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपला जो मूळ हेतू आहे तर तो साध्य झालेला आहे या तंत्रज्ञानामधून सुद्धा आपल्याला दिसून येत असतो. तर अशा प्रकारे स्पर्धात्मक तंत्रज्ञानाचा उपयोग. यानंतर आपल्याला पुढचा 8वा मुद्दा सांगता येईल आर्थिक विकासाचा पाया. तर पुरवठा साखळी व्यवस्थापनामुळं पायाभूत सुविधा ज्या आहेत म्हणजे दळणवळणाचा आपण विचार जर केला तर यामध्ये रेल्वे असतील, रस्ते किंवा नेटवर्क्स असतील, विमानतळ असतील तर इत्यादी पायाभूत सुविधासुद्धा यामध्ये वाढत झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्या ठिकाणी अशा रस्ते किंवा नेटवर्क नसेल किंवा ज्या सुविधा पोचण्याच्या नसतील तर त्यासुद्धा वाढत चाललेल्या आपल्याला यामुळे दिसत आहेत. म्हणजे आता ग्रामीण भागातसुद्धा आपण पाहतो की वेगवेगळ्या सोयीसुविधा आपल्याला पाहावयास मिळत आहेत. म्हणजे आपण मोबाईलचं उदाहरण जर घेतलं तर मोबाईलचे टॉवर जे आहेत तर आता ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विविध कंपन्या तिथं उभारत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे रेंजचा जो प्रॉब्लेम आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये जो प्रॉब्लेम येत होता तर आत्ता तो कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे. म्हणजे यातूनच काहीतरी एक प्रकारचा आर्थिक विकास जो आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्या नसणाऱ्या सुविधा आहेत दळणवळणाच्या असतील तर त्या शासनसुद्धा प्रोव्हाइड करत आहे आणि त्यामुळं काय होतं आहे तर एक प्रकारचं दळणवळण वाढत आहे. म्हणजे जे व्यावसायिक व्यवहार जे आहेत तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलेले आहेत आणि एक प्रकारचा आर्थिक विकास जो आहे तर या आर्थिक विकासामध्ये यातून एक भर पडलेली सुद्धा आपल्याला इथं पाहावयास मिळत आहे. तर अशा प्रकारे हा 8वा मुद्दा म्हणजे आर्थिक विकासाचा पाया म्हणून आपल्याला हा पुरवठा साखळीचा सुद्धा इथं उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतर पुढील मुद्दा आपण 9 नंबरचा आहे तो लोकांच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा. तर आजकाल आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती या आपलं जे उत्पन्न आहे तर उत्पन्न ज्या वेळेला वाढेल किंवा आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती ज्या वेळेला सुधारत असते तर त्यावेळेला निश्चितपणे त्यांची जीवनशैलीसुद्धा बदलत असते. तर या जीवनशैलीमध्ये जो मानव आहे तर आपणाला आपल्या मूलभूत गरजा ज्या वेळेला पूर्ण झाल्या की तो सुखसोयी पुरवणाऱ्या वस्तूंकडे तो पाहत असतो. मग अशा ज्या सुखसोयी किंवा चैनीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या पुरवण्याचं काम हे तुमचं पुरवठा साखळीसुद्धा करत असतं. त्यामुळे एक लोकांच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सुद्धा ही पुरवठा साखळी व्यवस्थापनाची जी भूमिका आहे ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची आहे. तर विविध सणांना वगैरे आपण पाहतो तर या विविध सणांनासुद्धा म्हणजे आपणाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत
तर या पुरवठा साखळी माध्यमातूनच आपणाला उपलब्ध झालेल्या इथं दिसून येत असतात. तर अशा प्रकारे लोकांच्या जीवनमानात सुधारणा करण्याच्या दृष्टीनं आपण हे पुरवठा साखळीचं महत्त्व सांगू शकतो. यानंतर पुढचा मुद्दा रोजगार निर्मिती. तर रोजगारामध्ये वाढ जर आपणाला घडवून आणायची असेल तर पुरवठा साखळी त्यामध्ये असणारे जे विविध मध्यस्थ आहेत, होलसेलर, रिटेलर, अभिकर्ते असतील, तर यांच्याद्वारे सुद्धा तिथं रोजगारामध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. तर सध्याचं काळ आपण पाहतोय की मार्चपासून जी लॉकडाऊनची परिस्थिती जी निर्माण झालेली आहे, तर या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपणाला जे काही ऑनलाईन जे बिझनेस आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आपल्याला दिसतात. म्हणजे सोशल मार्केटिंग म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून बऱ्याच कंपन्या या ग्राहकांना आकर्षित करत असलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे त्या कंपन्या ज्या आहेत ऑनलाईन मार्केटिंग करणाऱ्या, तर आपला माल जास्त उठावा या हेतूनं एक प्रकारचा ऑनलाईन बिझनेस म्हणजे हा सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढत असलेलं इथं दिसून येत आहे. म्हणजे रोजगार निर्मितीमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी ही पुरवठा साखळीसुद्धा एक महत्त्वाची भूमिका बजावत असलेलं आपल्याला इथं पाहावयास मिळतं आहे. तर यामध्ये वाहतूक असेल, गोदाम व्यवस्था असेल, बांधणी असेल, मालसाठा व्यवस्थापन असेल किंवा माहिती पुरवठा केंद्र असतील किंवा प्रत्यक्ष वितरण असेल, तर इत्यादी प्रकारची जी कामं आहेत, तर इत्यादी कामामुळं एक बेरोजगार जे लोक असतील किंवा जे बेरोजगार जे तरुण वर्ग आहे, तर त्यांनासुद्धा एक प्रकारचा रोजगार हा तिथं त्यांना प्राप्त होऊ शकतो. यानंतर या पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये आपण एक शेवटचा मुद्दा इथं 11वा मुद्दा जो सांगतो आहे ग्राहक समाधान वृद्धी. तर पुरवठा साखळी व्यवस्थापन तर हे ग्राहक संबंध व्यवस्थापनाचं एक प्रमुख माध्यम समजलं जातं. तर ग्राहकांच्या अपेक्षेनुसार ग्राहकांना योग्य किंवा निर्भेळ नसणाऱ्या वस्तू किंवा सेवा या पुरवठ्यातून सदृढ व सकारात्मक संबंध तयार होत असलेले आपल्याला यामधून दिसून येत असतात. तर त्यामुळं ग्राहक जो आहे तर तो समाधानी असलेला आपल्याला इथं पाहावयास मिळत असतं. म्हणजे ग्राहक हाच पुरवठा साखळी व्यवस्थापनाचा एक मूलाधार आहे हे आपल्याला इथं मेन्शन करता येईल. तर म्हणून ग्राहकाभिमुख दृष्टिकोनातून संपूर्ण पुरवठा साखळी व्यवसायाच्या निरनिराळ्या भागांचं हे काम चालत असतं. म्हणजे ग्राहकांना जे चांगले तेच पुरवठा साखळीतून वितरित होते. तर त्यामुळं ग्राहक संबंधात आणि समाधानात एक प्रकारची वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळत असते. म्हणजे थोडक्यात काय तर ग्राहक मूल्य वाढविण्यासाठी आणि शाश्वत स्पर्धात्मक फायदा हा मिळवण्यासाठी पुरवठा साखळी व्यवस्थापन हे पुरवठा साखळी उपक्रमाचे सक्रिय व्यवस्थापन करत असलेलं आपल्याला इथं पाहावयास मिळत असतं. तर अशा प्रकारे हे पुरवठा साखळी व्यवस्थापनाचं जे महत्त्व आहे हे विविध मुद्द्यांद्वारे आपण इथं पाहिलेलं आहे. तर या प्रकारे आजच्या तासाला आपण इथेच थांबूया. धन्यवाद.